मुंडगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन। मूळ इस्टिमेटनुसार रस्त्याचे बांधकाम करण्याची ग्रामस्थांची मागणी। उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय यांना मुंडगाव ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले। निवेदनात असे नमूद केले आहे की वरवट ते वणीवारुळा अकोट सुरू झालेला रोड मुंडगाव मधून जाणारा मेन रोड हा मूळ इस्टिमेटनुसार करण्यात न आल्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे। तसेच अकोट तालुक्यात संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव मध्ये भाविक भक्तांची नेहमी गर्दी असते। तसेच शाळा महाविद्यालय बाजारपेठ रस्त्या लागूनच असल्यामुळे व रस्त्याच्या चौफुलीवर गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे। त्यामुळे सदर रस्ता हा इस्टिमेटनुसार 10 दिवसाच्या आत करण्यात यावा, अन्यथा बांधकाम विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले व ग्रामस्थांच्या जीवाला धोका उद्भवल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बेधडक 24 तास न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गवई, अकोला। आज आम्ही सर्व ग्रामस्थ तेल्हारा येथे गेलो होतो। उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि त्याचीच प्रत आम्ही अकोलाच्या साहेबांना आपण देणार आहोत आणि त्यांना आम्ही त्या निवेदनामध्ये असं सादर केलं की बा जे मुंडगावमध्ये जे मूळ इस्टिमेट आहे या रोडचं बसस्टँडवर जाण्या येण्याकरिता खूप त्रास होऊन राहिला, लोकांना ट्रॅफिक जाम होते, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि आजपर्यंत 3 ॲक्सिडेंट झाले। आज आमच्या गावाचा एक रामदेव खडू नावाचा मुलगा पायातून फ्रॅक्चर झाला। त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थ तीव्र झालेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला या गावामध्ये जे मूळ इस्टिमेट आहे त्या इस्टिमेटनुसारच आमच्या बसस्टँडवरचं सर्व काम करून देण्यात